श्री स्वामी समर्थ। 1 जानेवारी नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी घरातून त्वरित हटवा या 5 गोष्टी, अन्यथा उद्ध्वस्त व्हाल। नमस्कार प्रिय मित्रांनो, तुमचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला असे उपाय सांगणार आहे जे 1 जानेवारी रोजी जर तुम्ही केले तर खात्री बाळगा तुम्ही श्रीमंत व्हाल। जर तुम्ही श्रीमंत झालात नाही तर मला सांगा, फक्त सांगितलेले उपाय नक्की करा। मित्रांनो, भलेही मरण पत्करा पण नवीन वर्ष येण्यापूर्वी या गोष्टी घरातून बाहेर फेकून द्या। या गोष्टी घरात दारिद्र्य आणतात, त्या आजच हटवा अन्यथा उद्ध्वस्त व्हाल। मित्रांनो, वास्तुशास्त्रानुसार घराला वास्तुदोषापासून वाचवण्यासाठी फक्त योग्य दिशा असणं महत्त्वाचं नाही, तर घराच्या भिंती आणि त्यात ठेवलेल्या वस्तूंवरही विशेष लक्ष देणं आवश्यक आहे। जसं आपण दिवाळीच्या आधी आपल्या घराची साफसफाई करतो, तसंच नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वीही आपल्या घराची व्यवस्थित साफसफाई करणं आवश्यक आहे। तर आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी कोणत्या फालतू गोष्टी आहेत ज्या आपण आपल्या घरात अजिबात ठेवू नयेत आणि शक्य तितक्या लवकर घरातून बाहेर काढाव्यात। मित्रांनो, तुम्हा सगळ्यांना हे माहीतच असेल की नवीन वर्ष येण्यास आता खूप कमी वेळ शिल्लक आहे। काही वेळानंतर 1 जानेवारीला नवीन वर्ष सुरू होईल। तर तुम्हाला त्याआधी असे काही उपाय करायचे आहेत ज्यामुळे माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होतील। मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण त्या सर्व गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत ज्या आपल्याला नवीन वर्ष येण्यापूर्वी घरातून काढून टाकायच्या आहेत। मित्रांनो, जर घराचं वास्तू योग्य असेल आणि वास्तुशास्त्रानुसार घरात सजावटीच्या वस्तू ठेवल्या असतील तर सुख समृद्धी टिकून राहते। परंतु जर तुम्हाला घरात सुकून मिळत नसेल, चांगलं पौष्टिक अन्न मिळत नसेल, तुमचं आरोग्य चांगलं नसेल, कोणत्याही गोष्टीत आराम मिळत नसेल, घरात पैसा येत नसेल, व्यवसाय, फॅक्टरी किंवा कामात तोटा होत असेल आणि सर्वत्र व्यापार थांबला असेल, तर याचा अर्थ घरात वास्तुदोष आहे। म्हणूनच फक्त घराची दिशा नाही तर घरात ठेवलेल्या वस्तूंवरही लक्ष दिलं पाहिजे। वास्तुशास्त्रानुसार घरात असलेल्या काही गोष्टीसुद्धा कुटुंबाच्या प्रगतीमध्ये अडथळा निर्माण करू शकतात। तर चला मित्रांनो, आज आपण अशा काही गोष्टींबद्दल जाणून घेऊ ज्या नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी त्वरित घरातून काढून टाकल्या पाहिजेत। पण त्याआधी जर तुम्हालाही हवं असेल की लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहावा, तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता नक्की लिहा। आता जाणून घेऊया त्या गोष्टी ज्या नवीन वर्षात घरात ठेवू नयेत। पहिली गोष्ट आहे तुटलेला आरसा। वास्तुशास्त्रानुसार आरसा सद्भावाचा प्रतीक असतो, पण तुटलेला आरसा नकारात्मक ऊर्जा आणि दुर्दैव आकर्षित करतो। त्यामुळे घरातील सदस्यांच्या जीवनावर याचा वाईट परिणाम होतो, तसेच आर्थिक स्थितीवरही नकारात्मक प्रभाव पडतो। जर तुमच्या घरात तुटलेला आरसा असेल आणि तुम्ही सकाळी उठून त्यात तुमचं प्रतिबिंब पाहिलं तर तुमचा दिवस खराब जाऊ शकतो। सुरू असलेली कामंही बिघडू शकतात। त्यामुळे नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी तुटलेला आरसा त्वरित काढून टाका। दुसरी गोष्ट, बंद घड्याळ। वास्तुशास्त्रानुसार घरात बंद किंवा तुटलेलं घड्याळ ठेवणं अशुभ मानलं जातं। बंद घड्याळामुळे जीवनातील प्रगती थांबू शकते। जसं बंद घड्याळाच्या काट्यांचा वेग थांबतो, तसंच तुमची कामं, व्यापार, फॅक्टरी इत्यादी थांबू शकतात। बंद घड्याळ घरातील तणाव आणि दुर्दैवाचं कारण बनू शकतं। त्यामुळे घरात बंद घड्याळ असल्यास ते दुरुस्त करा किंवा त्वरित हटवा। तिसरी गोष्ट, कोमेजली, सुकलेली फुलं। वास्तुशास्त्रानुसार कोमेजली किंवा सुकलेली फुलं मृत्यूचं प्रतीक मानली जातात। जर तुम्ही 1 जानेवारीच्या आधी ही फुलं घरातून बाहेर काढली नाहीत तर तुमच्या जीवनात निराशा राहू शकते। काही लोक घर सजवण्यासाठी फुलांचा उपयोग करतात, पण जेव्हा ती फुलं कोमेजतात तेव्हा ती काढायचं विसरतात। कोमेजली फुलं घरात नकारात्मक ऊर्जा वाढवतात, त्यामुळे ती त्वरित हटवून टाकून ताजी फुलं लावा। चौथी गोष्ट, महाभारताची चित्र किंवा पेंटिंग्ज। वास्तुशास्त्रानुसार घरात महाभारताशी संबंधित कोणतीही चित्र किंवा पेंटिंग ठेवणं टाळावं। मान्यता आहे की अशा चित्रांमुळे घरात तणाव वाढतो आणि गृहक्लेश होतो। महाभारतासारखी चित्र घरात नकारात्मक ऊर्जा आणतात। त्यामुळे तुमच्या घरात जर महाभारत किंवा युद्धाशी संबंधित कोणतीही पेंटिंग असेल तर ती त्वरित काढून टाका। पाचवी गोष्ट, फाटलेले आणि जुने कपडे। घरात फाटलेले किंवा जुने कपडे ठेवणं नकारात्मक ऊर्जा निर्माण करतं। अशा कपड्यांना गरजू व्यक्तींना दान करावं। फाटलेले कपडे वापरणं टाळा। दान केल्यास तुम्हाला गरिबांचा आशीर्वाद लाभतो, लक्ष्मी मातेची कृपा होते आणि घरात सकारात्मक ऊर्जा येते। सहावी गोष्ट, देवदेवतांची जुनी मूर्ती। फाटलेल्या किंवा खंडित मूर्ती वास्तुशास्त्रानुसार अशुभ मानल्या जातात।
या आर्थिक हानीस कारण ठरू शकतात. जर तुमच्या घरात देवदेवतांची जुनी मूर्ती किंवा फाटलेली चित्र असतील तर नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी ती काढून टाका. मात्र ती फेकू नका किंवा जाळू नका. त्याऐवजी पवित्र नदीत प्रवाहित करा. मान्यता आहे की मंदिरात एका देवदेवतेच्या 3पेक्षा अधिक मूर्ती ठेवल्यास वास्तुदोष होतो. घरात नेहमी स्वच्छ आणि नवीन मूर्तीच ठेवा. 7वी गोष्ट, घराच्या छतावर अस्वच्छता किंवा फालतू सामान. घराच्या छतावर अस्वच्छता किंवा फालतू सामान ठेवल्याने वास्तुदोष होतो. मानलं जातं की छतावर पसारा ठेवल्याने आर्थिक अडचणी येतात. धार्मिक सणांदरम्यान साफसफाई करताना जो कचरा निघतो तो एका कोपऱ्यात किंवा छतावर साठवणं चूक आहे. त्यामुळे नकारात्मक ऊर्जा येते आणि कुटुंबाच्या समृद्धीवर परिणाम होतो. म्हणून मित्रांनो, या सर्व गोष्टी लक्षात ठेवा आणि नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी या वस्तू घरातून हटवा. यामुळे तुमच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी नांदेल. घराच्या छतावर भंगार किंवा फालतू सामान ठेवू नका. यामुळे कुटुंबातील सदस्यांवर वाईट परिणाम होतो आणि पितृदोषही उत्पन्न होतो. मित्रांनो, नंबर 8, कोळ्याचे जाळे म्हणजेच सुतेरी आणि घाण. घरात जमा झालेले कोळी जाळे आणि घाण यामध्ये सौभाग्य अडकते असे म्हणतात. त्यामुळे घर नेहमी स्वच्छ ठेवले पाहिजे. मित्रांनो, जसे दिवाळीचा सण येतो तसा तुम्ही घराची साफसफाई करता, घर रंगवता आणि घर स्वच्छ ठेवता, कारण लक्ष्मी माता तुमच्या घरी येणार असते. त्यामुळे तुम्हाला नेहमीच घर स्वच्छ ठेवले पाहिजे, ज्यामुळे लक्ष्मी माता तुमच्या घरात कायम वास्तव्य करेल. घरात निर्माण झालेले हे कोळ्यांचे जाळे त्वरित साफ करा, अन्यथा ते तुमचे चांगले दिवस वाईट दिवसात बदलू शकतात. घर किंवा दुकानातील हे जाळे अशुभ मानले जातात. त्यामुळे ते वेळेवर साफ करणे आवश्यक आहे. नंबर 9, खराब कुलुपे. घरात जुनी खराब पडलेली कुलुपे ठेवू नका. वास्तुशास्त्रानुसार ही अशुभ मानली जातात. चांगले चालणारे कुलूप भाग्य उघडण्याचे प्रतीक असते, तर बंद किंवा खराब कुलूप घरात दुर्दैव आणते. ज्या कुलुपांचा तुम्ही वापर करत नाही ती कुलुपे त्वरित घरातून काढून टाका. असे मानले जाते की बंद पडलेली कुलुपे करिअरमध्ये अडथळे आणतात आणि प्रगतीचे मार्ग बंद करतात. त्यामुळे घरात खराब आणि जुने कुलूप ठेवू नका. नंबर 10, खराब दारे. जर घरातील दारे उघडताना किंवा बंद करताना आवाज करत असतील तर वास्तुशास्त्रानुसार हे अशुभ मानले जाते. असे म्हटले जाते की अशा घरातील सर्व पैसा फक्त घरातील समस्यांवर खर्च होतो. तसेच घरात नकारात्मकता वाढत राहते. अशा दरवाजांना त्वरित दुरुस्त करणे आवश्यक आहे. वास्तुशास्त्रानुसार गळणारा नळही अशुभ मानला जातो. जसा नळातून हळूहळू पाणी वाहते तसाच घराचा पैसा हळूहळू अनावश्यक ठिकाणी खर्च होतो. जर घरात असे नळ असतील तर ते त्वरित बदलले पाहिजेत. नंबर 11, खराब चपला शूज. वास्तुशास्त्रानुसार चपला शूजांचा संघर्षाशी संबंध असतो. जर तुम्हाला जीवनातील संघर्ष कमी करायचा असेल तर चपला शूज व्यवस्थित ठेवा. घरात जुनी, फाटलेली किंवा खराब चपला शूज ठेवल्याने संघर्ष वाढू शकतो. घरात तुटलेल्या गोष्टी ठेवणे अशुभ मानले जाते. जर चपला किंवा शूज उलटे पडले असतील तर त्यांना त्वरित सरळ करा, अन्यथा घरात मोठे संकट येऊ शकते. जर घरात जुनी किंवा फाटलेली चपला शूज असतील तर त्यांना घरातून बाहेर काढा. असे शूज किंवा चपला शनिवारी काढून टाकणे शुभ मानले जाते. भलेही तुमच्याकडे चपला शूज कमी असतील पण त्या चांगल्या स्थितीत असल्या पाहिजेत. नंबर 12, प्राण्यांच्या मूर्ती आणि चित्रे. वास्तुशास्त्रानुसार कपल्सच्या खोलीत डुकर, पक्षी, अस्वल, कावळे आणि कबूतर यांसारख्या जंगली प्राण्यांच्या मूर्ती किंवा चित्रे ठेवू नयेत. यांना हिंसेचे प्रतीक मानले जाते. मित्रांनो, जर तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, 1 जानेवारीला नवीन वर्ष येणार आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2 असे उपाय सांगणार आहे जे 1 जानेवारीच्या दिवशी जर तुम्ही केले तर खात्री बाळगा की तुम्हाला धनवान होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. पण तुम्हाला विनंती आहे की व्हिडिओ पूर्ण पहा, कारण फक्त पूर्ण पाहिल्यानंतरच त्याचा फायदा होईल. जर तुम्ही व्हिडिओमध्येच थांबवून पाहिला तर कधीही यश मिळणार नाही आणि तुम्ही पूर्ण वर्ष परेशान राहाल. तसेच मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला असे झाड सांगणार आहोत ज्याला फक्त स्पर्श केल्याने तुमची गरिबी दूर होईल. घरात एक विशिष्ट वस्तू आणल्यास लक्ष्मी माता तुमच्यावर अशी कृपा करतील की 2025 मध्ये तुम्ही धनवान व्हाल. जर तुम्ही 1 जानेवारीच्या दिवशी ती वस्तू घरात आणली किंवा आम्ही सांगितलेल्या झाडांना फक्त स्पर्श केला तरी तुमची गरिबी दूर होईल. जर तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पाहिला तर मित्रांनो, तुमचे जीवन बदलू शकते. चला तर मग जाणून घेऊया यावर्षीच्या नवीन वर्षाच्या दिवशी असा कोणता उपाय किंवा वस्तू आहे
जी घरात आणल्याने धनसंपत्ती इतकी वाढेल की तुम्ही काहीच दिवसांत धनवान होऊन जाल. मित्रांनो, नवीन वर्ष काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. आपल्याला एका नव्या सकाळीसोबत नवीन सुरुवात करायला हवी. नवीन वर्षाच्या दिवशी जर तुम्ही हे काम केले तर जगातील कोणतीही ताकद तुमच्या भविष्यावर ग्रहण लावू शकणार नाही. जर तुम्हाला आयुष्यभर तुमचा वर्ष चांगला जावा असे वाटत असेल तर नवीन वर्षाच्या दिवशी हे एक काम नक्की करा. पहा, जेव्हा तुम्ही तुमच्या जुन्या वर्षाला विसरून नवीन वर्षाची चांगली सुरुवात करता तेव्हा तो काळ तुमच्यासाठी शुभ ठरतो. अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या घरात आणल्यास संपूर्ण वर्षभर तुमच्या घरात धनसंपत्तीचा साठा राहील? या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याची माहिती देणार आहे. आमच्या चॅनेलचा उद्देश जनहित आणि जनकल्याण करणे आहे. जी माहिती मी तुम्हाला देणार आहे ती नवीन वर्षाच्या दिवशी शुभ मानली जाते. जर तुम्ही ती वस्तू घरात आणली तर ती तुमच्या जीवनात परिवर्तन घडवून आणेल. ती तुमच्या आयुष्यात नवा वळण देण्यास मदत करेल, ज्यामुळे तुम्ही स्वतःला बदलताना पाहू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 5 ते 7 अशा वस्तूंबद्दल सांगणार आहे. यापैकी कोणतीही एक वस्तू नवीन वर्षाच्या दिवशी घरात आणली तर तुम्ही स्वतः अनुभवाल की तुमच्या आयुष्यात इतके धन, वैभव आणि सुखशांती येईल जे तुम्ही कधीही कल्पना केली नसेल. आणि हो, जर तुमचे 2024, 2023, 2022 किंवा 2021 हे वर्ष खूपच वाईट गेले असतील तर तुम्हाला निराश होण्याची गरज नाही. एका नव्या सकाळीसोबत नवीन सुरुवात करायला हवी. तर अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या तुम्ही घरात आणल्या पाहिजेत ज्यामुळे तुमची आध्यात्मिक प्रगती होईल आणि तुम्ही धनसंपत्तीने परिपूर्ण व्हाल? मित्रांनो, ही एक सत्यता आहे की जर तुमच्याकडे पैसा असेल तर लोक तुमचा सन्मान करतात. तुम्ही कितीही चांगले आणि सज्जन असाल तरी जर तुमच्याकडे पैसा नसेल तर लोक तुमच्यावर फक्त हसतात, तुमची खिल्ली उडवतात. या जीवनात रुपया, पैसा आणि धनसंपत्तीचे असणे खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही मेहनत करा, पण मेहनतीसोबत काही अशा वस्तू आहेत नवीन वर्षात घरात आणल्यास तुम्हाला 1000 पट अधिक फळ मिळू शकते. जर तुम्हालाही वाटत असेल की माता राणीचे आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहावेत तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा. तुमच्या फायद्यासाठी आणि गरिबी दूर करण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पाहून जा. त्यानंतरच तुम्हाला लाभ मिळेल. जर तुम्ही याला मध्येच थांबवून पाहिलं तर तुमच्या जीवनात कधीही यश मिळणार नाही. चला मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की अशी कोणती वस्तू आहे जी आपण 1 जानेवारीच्या दिवशी घरात आणली पाहिजे. त्यामुळे आपली आध्यात्मिक प्रगती होईल, आपल्या घरात वेगाने धनसंपत्तीची प्राप्ती होईल आणि आपल्या घरात सुखशांती नांदेल. जर तुम्हाला वाटत असेल तुमच्या घरात धनसंपत्ती आकर्षित व्हावी, घरात लक्ष्मी मातेचा वास राहावा आणि तुमच्या घरात सुखशांती नांदावी तर या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या 5 ते 7 वस्तूंमधील कोणतीही एक वस्तू तुम्ही तुमच्या घरात आणली पाहिजे. मी सर्व प्रेक्षकांना प्रार्थना करते की या व्हिडिओला मध्येच थांबवू नका, कारण अधुरं ज्ञान नेहमीच धोकादायक ठरतं. जे लोक व्हिडिओला मध्येच थांबवतात त्यांचं नुकसान होतं. आम्ही जी माहिती मोफत देतो ती तुम्हाला भविष्यात खूप फायदा देऊ शकते. तुम्हा सर्व प्रेक्षकांना योग्य दिशा दाखवणे हे आमचं कर्तव्य आहे. चला जाणून घेऊया. पहिली वस्तू जी नवीन वर्षाच्या दिवशी घरात आणली पाहिजे, धातूचा कासव. नवीन वर्षाच्या दिवशी तुम्ही धातूचा कासव खरेदी करू शकता. याला सौभाग्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. असं मानलं जातं की ज्या घरात हा कासव असतो त्या घरात कधीही पैशांची कमतरता होत नाही. हा ऑफिस किंवा दुकानात ठेवल्यास खूप प्रगती मिळते. दुसरी वस्तू तुळशीचे झाड. हिंदू धर्मात तुळशीच्या झाडाला विशेष महत्त्व आहे. याला घरात ठेवल्याने कुटुंबात सकारात्मकता नांदते. तथापि यासोबत काही नियमांचं पालनही केलं जातं. नवीन वर्षाच्या दिवशी जर तुम्ही तुळशीचं झाड खरेदी करता तर ते अत्यंत शुभ मानलं जातं. तिसरी वस्तू आहे दक्षिणावर्ती शंख. हिंदू धर्मात दक्षिणावर्ती शंखाला विशेष महत्त्व आहे. असं मानलं जातं की ज्या घरात दक्षिणावर्ती शंख असतो त्या घरात माता लक्ष्मी वास करतात. त्यामुळे नवीन वर्षाच्या दिवशी अनेक लोक दक्षिणावर्ती शंख घरात आणतात. यामुळे संपूर्ण वर्षभर माता लक्ष्मीची कृपा मिळते. चौथी वस्तू आहे मोराचा पंख. नवीन वर्षाच्या निमित्ताने प्रत्येकाने मोराचा पंख नक्की खरेदी करावा. मोराचा पंख भगवान श्रीकृष्णांना अतिशय प्रिय आहे आणि याला घरात ठेवल्याने आर्थिक स्थिती मजबूत होते. पाचवी वस्तू आहे लघु नारळ. नवीन वर्षाच्या दिवशी लघु नारळ खरेदी करा आणि पूजा केल्यानंतर तो तिजोरीत ठेवा. असं केल्याने तुमची आर्थिक स्थिती सुधारेल आणि कुटुंबात समृद्धी राहील. सहावी वस्तू आहे धातूचा हत्ती.
नवीन वर्षात वास्तुशास्त्रानुसार धातूचा हत्ती घरात ठेवणं खूप शुभ मानलं जातं. यामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि वाईट शक्तींचा नाश होतो. यावेळी तुम्ही ठोस चांदीच्या धातूपासून बनवलेला हत्ती घरात ठेवू शकता. यामुळे सुख समृद्धी टिकून राहते. 7वी वस्तू आहे लाफिंग बुद्धा. तुम्ही बहुतेक घरांमध्ये लाफिंग बुद्धा ठेवलेला पाहिलाच असेल, पण असं म्हणतात की स्वतः खरेदी केलेला लाफिंग बुद्धा तितका शुभ नसतो जितका मिळालेला असतो. लाफिंग बुद्धाला नेहमी घराच्या उत्तर पूर्व दिशेला ठेवावं. यामुळे घरात कधीही धनाची कमतरता होत नाही. 8वी वस्तू आहे मोतीशंख. जर तुम्हालाही वाटत असेल की नवीन वर्षाची सुरुवात सुख समृद्धीने व्हावी आणि वर्षभर पैशांची कमतरता भासू नये, तर मोतीशंख खरेदी करा. मोतीशंखाला पूजा करून पैसे ठेवण्याच्या ठिकाणी किंवा तिजोरीत ठेवा. असं केल्याने प्रगतीचे नवीन मार्ग उघडतात आणि कधीही पैशांची कमतरता होत नाही. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. जर तुम्ही माता लक्ष्मीचे सच्चे भक्त असाल, माता लक्ष्मीचं प्रेम, आशीर्वाद आणि कृपा मिळवू इच्छित असाल आणि तुमच्या घरात लक्ष्मीचा वास व्हावा असं वाटत असेल, तर लवकरच चॅनेल सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह. तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार. श्री स्वामी समर्थ. जय श्री राम, जय श्री हनुमान, जय श्री कृष्ण, जय माता लक्ष्मी.